नमस्कार मंडळी, आशिषच्या रसोईमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी गोड गोड आणि चहासोबत एक बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजेच गुळाचे मालपोहे. चला तर मग या झटपट होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. मालपोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात कोमट पाणी घ्यावं लागेल आणि त्यात साधारण 150 ते 200 ग्राम गुळाचा खडा आपल्याला किसून तो पाण्यात चांगला विरघळवून घ्यावा लागेल. कोमट पाण्यामुळे गूळ पाण्यात लवकर वितळण्यासाठी खूप मदत होते आणि किसून टाकलेला गूळ हा पाण्यात योग्य प्रमाणात सुद्धा मिक्स होतो. किसलेला गूळ आता पाण्यात चांगला चमच्याने हलवायचा आणि पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. गूळ मिक्स करत असतानाच त्यात टाकायची आपल्याला 5 ते 6 वेलचींची पूड. त्यामुळे मालपोह्याला एक चांगला सुगंध आणि एक छान चव सुद्धा येते. आता इथे मी घेतलं आहे 150 ग्राम गव्हाचं पीठ. सुरुवातीला कमीच घ्यायचं आणि जेव्हा आपण बॅटर बनवायला घेऊ तेव्हा अंदाजाने थोडं थोडं पीठ बॅटरमध्ये ॲड करत जायचं. गव्हाचं पीठ गुळाच्या पाण्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला पाणी थोडं कमीच घ्यायचं कारण बॅटरमध्ये दुधाचा सुद्धा आपण वापर करणार आहोत. म्हणून बॅटर आधी जरा घट्ट झालं तरी चालेल, नंतर ते दूध टाकून पातळ करता येतच. इथे मी 50 ग्राम पीठ बॅटरमध्ये अजून जास्त वाढवले आहे कारण दूध बॅटरमध्ये मिक्स केल्यानंतर ते हळूहळू आपण पातळ करून घेणारच आहे. आता आपल्याला पिठामध्ये थोडं थोडं दूध ॲड करून एक परफेक्ट बॅटर तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही. आता आपल्याला एक असं बॅटर तयार करायचं आहे ज्यात जरा सुद्धा पिठाच्या गुठळ्या राहता कामा नये. एकदम स्मूथ बॅटर बनवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिक बीटर किंवा हातांचा वापर करू शकता, जेणेकरून एक परफेक्ट बॅटर तयार होईल, जसं तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. बॅटर चांगलं तयार झाल्यावर टोपावर झाकण ठेवून ते 15 मिनिटे झाकून ठेवा, जेणेकरून माल पोहायला एक चांगला मऊपणा येईल. तसं तुम्ही ते लगेचच बनवू शकता, त्यामुळे चवीत काही फरक येणार नाही. पण चवीसोबत मालपोहा जर मऊ मऊ असेल तर ते अजून चांगले लागतात. त्यामुळे बॅटर जितकं जास्त होईल तितकं जास्त मुरत ठेवाल तेवढा त्याला चांगला टेक्स्चर येतो. मालपोहे फ्राय करताना तुपाचा वापर करा, कारण त्यामुळे मालपोह्यांच्या चवीत खूप मोठा फरक येतो. आता ही प्रोसेस तुम्ही नीट शेवटपर्यंत बघा. गॅस पूर्ण कमी आहे, त्यावरच आपण मालपोहे फ्राय करून घेणार आहोत. आणि हा व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही बघतच आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल तेवढा सबस्क्राईब करून ठेवा. पिठाचा पोळा पलटी करताना तो तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे 2 उलथण्यांचा वापर करा, जेणेकरून पोळा पलटी करताना तुम्हाला सोपं होईल. तरीही पोळा पलटी करताना जर तो तुटत असेल तर त्या पोळ्याची साईज तुम्ही कमी करू शकता. पोळा मोठा असो किंवा छोटा, त्यामुळे चवीवर काही फरक पडणार नाही.
मंडळी, अशा प्रकारे आपले मऊ आणि लुसलुशीत असे गुळाचे मालपोहे तयार आहेत. सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम झटपट होणारे आणि चवीला उत्तम असा हा पदार्थ तुम्ही चहासोबत एन्जॉय करू शकता. तुम्ही सुद्धा हे घरी करून बघा आणि कमेंटमध्ये कसे झालेत ते नक्की सांगा. आता भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.